चल लवकर लवकर जाते, कोणी ना कोणी ते भेटेनच मला. की मोठी गोष्ट, माझ्या पोटात तर खतखत होऊन राहिली आहे. इथे तर कोणीच नाही आहे, इथं कोणीच बसून नाही आहे. आज तर कोणाला सांगू मी, कुठं जाऊ मी, कोणी दिसून नाही राहिलं इथं. का शांता काकू आणखीन ॲडमिट असेल का घरी नसन आणलं का? कुठं जाऊ काही समजून नाही राहिलं. शांता काकूच्या घरी डायरेक्ट जाणं नाही परवडत आज. जर त्या बिमार आहे, कशानं काही झालं तर मला सगळ्याजणी शिव्या देईन. आणि मी डोळ्यानं काही असं एकदम पाहिलं नाही आहे. काय करू, कुठं जाऊ, कोणी दिसून पण नाही राहिलं, कोणाच्या घरी जाऊ. असं करू का, सुनीताच्या वहिनीच्या घरी जातो. सुनीता वहिनी जर दिसल्या त्याच्या घरी तर तिथंच जातो. तिथं कोणी ना कोणी असनच. तिथं चंदा गिंदा राहतेच उभी. आता दिवसही बुडला आहे, तिथंच जाऊन पाहतो. असं वाटून राहिलं का कधी कोणाला काय सांगतो. सुनीता वहिनी मला थोडंसं फोन तर करते ना, का शांता काकू बिमार आहे म्हणून. नसती आली का दवाखान्यात. छायालेनं अर्चनाला कसं माहीत झालं मग. शांततेनं ऐक, काही कोणाला माहीत नाही झालं. कालचा आपला प्लॅन झाला का नाही, तरोड्याला भाजीचं जायचं म्हणून. पाटलीन काकूच्या वावरात तरोड्याच्या भाजीला जायचं तर असं ठरलं होतं. तर मी मलाही नव्हतं माहीत. दिन्याला मला विचाराले का मी शाळेत चाललो काकू, मग यायले हे झालं म्हणून, पोट दुखते आणि गोळ्या नेऊन देतो, तुम्ही थांब जा थोड्याशा. म्हणून मी गेली. तर ह्या दोघीजणी यायले वाटलं म्हणते, माघारी कुलूप लावून दिसलं. यायले वाटलं का बा कुठं गेल्या ह्या दोघीजणी, गेल्या काय एक कुठं पद्माच्या दुकानात तर नाही आहे, तिथं जाऊन पाहिले आहे ना. तिथं नाही दिसलं तर मग शांता ताईच्या घरी आल्या तर तिथं दिसल्याच यायले. त्याची हालत होती बरी, गोळी खाल्ली होती पण आराम नव्हता. मग आम्ही तिघीजणीनं दवाखान्यात नेलं आणि सलाईन लावल्या 2. मग घरी आलो आम्ही. ॲटो पाहिला ना, तिथे एक गावातला ॲटो घेतला रामायचा तर. आणि मग घरी आलं. मग भाऊजी बी घरी येऊन गेले तर दिने याला घरी, म्हणून मग आम्ही इकडे आलो. तर मी इथं हे अर्चना गेली घरी, मी हे इथंच बसली आहे. सलाईन लावली तर बरं केलं. पाणी पावसाचं काय करता, घरं वाढलं असतं. काय खाल्लं का कोणाचं काय खाल्लं सांगितलं का, चवळीची भाजी खाल्ली म्हणे का. खाणं पाहिली तेव्हा काय बा उरली असं खाऊन घेतली. आज तरोट्याचा होता जोर. आता नाही जात, झोपण गिपण द्या संध्याकाळी, उद्या जाऊन पाहा लागेल. चांगलं वाटलं त्याच उद्या इकडे येते. तर थोडीशी म्हणलं मुगाची द्यायची खिचडी करतो, नाही तर मगाशी साबुदाणा टाकला तर मोरू, थोडीशी खीर करतो आणि नेऊन देतो म्हणलं. आम्ही वाटच पाहत राहिलो. पाटली नाजीने मी आता येईन, मग येईन, फोन येईन. तर गड्या म्हणलं जाऊ दे, बदलला असेल म्हणे त्याचं काही, कोणतं काम गिम आलं असेल तर नाही नसन जाऊ म्हणे. पद्मा एवढ्या स्पीडनं काय लिहून राहिली, काहीतरी सांगत काहीतरी धरून आणलंय ना एवढ्या स्पीडनं. पद्मा तुला बी माहीत नसन, आम्ही भाजीला जाणार तर तुला नाही सांगितलं. जाऊ दे ते भाजी निघीची, महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. जरा गोष्टी मी चालली. कुठं चालली चंदा, ऐक ना, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सांगा कोणती गोष्ट आहे तर. तुम्हाला माहिती आहे का आपल्या गावात नवीन टीचर आली म्हणून. हो, मागची ग्रीष्मा सांगे. काय झालं त्या टीचरचं. अशी सुंदर आहे, गोरी गोरी, पण माझ्यापेक्षा कमी आहे म्हणा, पण बॉयकोट सुंदर. तिच्या सुंदरतेचं आपल्याला काय करायचं आहे. तुम्हाला हेच तर नाही समजत, ऐकून घ्या चांगल्यानं. मी चालली होती रस्त्यानं तिकडे, मला समजलं का शांताबाई तब्येत खराब आहे. तर मी म्हणलं मी बी पाहून येतो तिकडून. मग मी चालली होती तर मला दिसले ते मॅडम 5 वाजता. तुम्हाला ओळखू कशी आली, तुम्ही पाहिली होती का पहिले. नाव नको बोलू छाया, आता ऐकून घे पहिले. मग ते मॅडम, मला वाटलं का नवीन भाऊ बाई कोण होईये, तर मी गेली बोलाले. ते तर काम पहिले जमते. तू काही बोलली का चंदा. मी राहिले बोलली, सांगा ना पुढं काय झालं. तर मग मी गेली बोलाले. तर मी म्हटलं तुम्ही नवीन मॅडम होय का आमच्या गावात. तो हो म्हणे. मग म्हणलं का उभे आहे म्हणलं इथं, कुठं चालल्या. मी म्हणे बस स्टॉपवर चालली. तर पण म्हणलं कोणत्या गावच्या आहे, तर वर्धेची आहे म्हणे. वर्धेपासून तिकडे गाव आहे म्हणे, तिकडे बसनं जावं लागते म्हणे. तर बस स्टॉपवर मी म्हणलं तुम्ही लवकर जा, बसा कमी राहते इथून ह्या गावातून. माझ्याजवळ आहे म्हणे स्कूटी, मी काल आणली म्हणे स्कूटी. स्कूटी मी बंद कालपासून पडली आहे म्हणे इथंच. तर मला काल म्हणे फडके सरनं नेऊन दिलं होतं म्हणे. कोण भाऊजी नका, हो भाऊजी आहे तसे चांगले, नेऊन दिलं असेल ना. माणसं सारे चांगलेच राहते, बाया दिसल्या का त्याचं हे होते ना,
पहिलेच त्या हे करते ते मदत कोणी बायाची माणसं. नको येऊ देऊ, सगळ्याच माणसाची गोष्ट केली मी. मग काय झालं सांगा ना पुढं. तर म्हणे आज बी नेऊन देणार होते म्हणे, पण म्हणे त्यांच्या मिसेसची तब्येत खराब आहे म्हणे, म्हणून ते घरी गेले म्हणे. आणि खूप छान सर आहे म्हणे, मला सकाळी घ्यायला पण आले होते म्हणे बस स्टॉपवर. त्यांनीच मला शाळेत सोडलं म्हणे. भाऊजी तिले घ्यायलाही गेले होते ते मॅडमले. घ्यायला गेले असं, घरी याची तब्येत खराब होती शांताबाईची. काय खोटं बोलतो असं वाटतं का तुम्हाला? म्हणूनच मी सांगायला आले, माणसाच्या जातीचं काही खरं नाही राहत. माणसं येते त्याचं केव्हा काय हे होईल मन. तसे माझे भाऊ चांगलेच आहे, पण त्या मॅडमचं काय, कोणाच्या पोटातलं पाहिलं का आपण कधी? दिलं असं नेऊन. काय झालं आता, त्या मॅडमची स्कूटी खराब झाली म्हणते, तर नेऊन दिलं असं, गेले असं तिकडे, तर घेऊन आले, गेले असं असं. काय आहे मग त्याच्यात असं? तू तर चंदा तू सोडून दे ना. तू तर तुझा नवरा 6 महिने घरी नाही येत, तू तर पूर्ण विश्वासच करता म्हणा, सोड ना. काय मग संग संग घेऊन हिंडू का? आता तुमच्या दुकानात आहे तर कोण कोण जाते कोण येते तुम्हाला माहीत आहे? तुझ्या संग बोलणं गुन्हा आहे, मला सांगूशा वाटलं म्हणून मी सांगायला आली. सुनीता वहिनी तुम्ही सांगता शांता काकुले हुशार राहायचा म्हणून. तू काही त्याच्या घरी गेली नाही ना, पाहायला जाशील तर गोष्ट नको काढ जाऊ. एक तर तब्येत बरी नाही. काय काढूजी, तुम्हाला सांगितलं, तुम्ही सांगून त्याचा हुशार किती राहिले. पद्मा वहिनी आता हे सांगत नका फिर जा इकडे तिकडे. आता माणसाला नेऊन दिलं असं एखाद्या वेळेस. आपण तुम्ही डोळ्यानं पाहिलं नाही ना? पण नाही डोळ्यानं काय पाहायचं आहे तेच बोलत होते अशा. हॅलो दिल्ली असं नेऊन, तर आता राहू दे, जा शांत, इथंच गोष्ट ठेवा. तुम्हाला कोणती गोष्ट सांगणं म्हणूनच आवडत नाही, तसे मी माझं नाव तुमच्या याच्या डायरीमध्ये चुगलखोर म्हणूनच आहे. जाऊ द्या, चालली मी. बसा तुम्हीच. त्याचं करावं भलं, तो म्हणते माझ कर. पण सुनीता वहिनी काम आहे, सांगितलं मी. थोडंसं शांता काकू असा द्या, त्याचं काहीच नाही वाटत त्याले. त्याचं राहिनी पण पाहून तर कोणालाही वाटत, म्हणून थोडंसं तुम्हाला हुशार केलं बा. पद्मानं तर नवीनच धरून आणला आता आणखी, साऱ्या गार भर बोमाटा लावण्यात आहे. तिचं नाव सोडा, काय कोणी खरं धरलं पाहिजे तिचं. लावते ते म्हणा, जाऊ दे ना. काय ते मॅडमनं बोलली, दिल्ली असं नेऊन, मग काय झालं, कोणी कोणाची मदत नाही करत का? असं तर आपल्याला वाटते. पण पद्मा होईन ते जाऊ द्या. सुनीता होईन त्याच्याकडे लक्ष नका देऊ. चाल मी जातो, स्वयंपाक व्हायचा आहे. चालतं का चंदा? याचा विचार करून राहिली तू? नाही, पद्माच्या डोक्याचा विचार करून राहिली. भुसा भरला आहे तिच्या डोक्यात. काही नाही होत, शांता काकू आहे तुझी सुनता वहिनी. मी करतो ना, खिचडी करतो थोडीशी. चल छाया. पद्मानं नवीनच धरून आणलं, आता माहीत नाही त्याचं काय होते गावभरनं काय नाही. वा रे पद्मा. दिन्या कुठे गेली रे? ताई कुठं आहे? दिन्या घरी नाही, ये इकडे किचनमध्ये आहे मी. मध्ये काय करून राहिले तुम्ही? तुम्हाला सांग आराम नाही करता आला का? मी आणून राहिली तिनं, मी आणलं बाहेर डब्बा ठेवले. ती कमजोर झाली त्या मंगाशी, आता काय करून राहिले इथं? काही नाही करून राहिली होती. थोडीशी म्हणलं तू आणशील म्हण भाजी माझी पाहतो म्हणलं, थोडीशी गॅसपाशी पसाराही होता सकाळीचा. पसारा होता मी साफ केलता ना. आराम करणं आजच्या दिवस. मंगाशी कशा गलंग झालत्या, चाललं नाही वेळेनं. थोडी हालत खराब झाली काहीची. ते काय किती दिवस बरं होत्या त्या. तुम्हाला फोन केला 1-2 वेळा तर उचललाही नाही तुम्ही. पिरियड चालू असन. त्याच्याकडे पाहून तुम्हाला दिसून नाही राहिला का? सकाळी तब्येत खराब होती तर मग घराकडून सांगायला नाही यायला पाहिजे तुम्ही. भाऊजी त्या एकट्याच होत्या, बरं झालं दिने आला. काही मला वाटलं असं थोडी बहुत मन येते, थोडंसं बेकार लागते. चला बाहेर चला, मी आणलाय सगळ्याचा डब्बा. थोडीशी खिचडी आणली आहे करून, भाजी पोळ्याही आणल्या. चला बा खूप भूक लागली. काउनडी गरम झाली तू यायच्यावर? गरम कायची झाली? थोडंसं लक्ष तर पाहिजे ना घरी. दोघंही भाऊ सारखेच आहे. तू तर कधी गरम होता आणि मी पाहिला नाही. चला तुमच्यावर बिन गरम नाही तर. एवढं मी करून आणलं आणि तिथं किचनमध्ये आल्या त्या. चला दिन्या कुठं गेला? असन ना तिकडे रूममध्ये असन. चल.